बाकीचे सगळे वरचे ग्रेडेशन. एखाद्याने जर हे वाचलं तो म्हणाल किती थापा टाकायचे, किती थापा टाकायचे. इथे तुमच्या श्रद्धेला चेक केलं जाईल आणि इथे जो फसला तो पुढे जाऊ शकत नाही. तो म्हणेल बरोबर ठीक आहे बघू आपण. आणि त्यातल्या त्यात तर मग विचारच काय करायचं की एखाद्याने जर सांगितलं की नरक आहे, नरकाच्या यातना आहे, तुमच्या चुकीला दंड आहे. आणि आजकाल कोणाला ते मान्य करायचं नाही की नरक आहे. बरं नरक म्हणजे लोकांना एवढं काय विशेष वाटतं? काय नाही. तुम्ही इथे पोलीस स्टेशन बघितलंय मालेगावमध्ये, तुम्हाला विशेष वाटतं का? युनिव्हर्सल क्रिएशनचं पोलीस स्टेशन इतकं सोपं, त्यात विशेष वाटतं का? असं आहे तसं आहे नाही काही सांगतात. सिंपल एका लाईन मध्ये सांगू, आपल्याला विश्वास ठेवायचा नाही कारण आपल्याला नियम पालन करायचे नाही. सोपं, सगळं सोपं. आपल्याला नियमच नकोय कारण आपल्याला मनासारखं करायचं, मनाला पाहिजे तसं करायचं, पाहिजे तेव्हा करायचं. तसं नाही चालत. आणि त्याच्याने काय होतं, भीती राहते. पुढे जाऊन काय होईल, पुढे जाऊन काय होईल. जसं एखादं शामरूक पाहिलं का तुम्ही? शामरूक माहिती तुम्हाला? शामरुगाच्या मागे जेव्हा वाघ लागतो ना, तो शामरूक काय करतो सांगा? तो काय नाही, खड्डा खोदतो मानात टाकून देतो. त्याला वाटतं वाघ गेला, वाघ गेला, वाघ गेला. गेला का वाघ? तुम्हाला वाटतं काही नाही, काही नाही, देव नाही, काही नाही, आणि तुम्ही मान खाली टाकली फक्त. बाकी काही नाही, देव जसं तसं मान ठेवा. किती दिवस तुम्ही भ्रमात राहाल की देव नाही, कोणी नाही, बघणार नाही. सगळं व्यवस्थित आहे. म्हणून नरक सृष्टीची रचना हे 5व्या स्कंदात सांगण्याचा उद्देश काय? की आपली श्रद्धा किती आहे भगवंताने केलेल्या सृष्टीच्या रचनेमध्ये ती चेक करणं, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. नसेल तर मग मॉडर्न जर तुम्हाला तरी फसवणार आहे. तुम्हाला वाटतं हे खोटं आहे तर मग खरं बघायचं का तुम्हाला? किती लोकांना बघायचं खरं? आज मॉडर्न समाजात काय चाललंय? किती लोकांना बघायचंय? हातवर करा. बाकी माताजी काय इंटरेस्ट बघायचं? किती लोक कॉफी पिता? कॉफी. बाकी चहा. जगातली सगळ्यात महागडी कॉफी कितीची? किती? 1.5 लाख काय कप? किलो कप. बर, कुठली आहे? सगळ्यात महागडी कॉफी बघायची तुम्हाला? बघायची? रेडी? 1, 2, 3